हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये यूज होणाऱ्या प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेसबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे आणि नक्कीच याने तुमचा स्कोर बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर आपण बघणार आहे रेजिस्टर. सो एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण का रेजिस्टर्स कनेक्ट करतो किंवा त्याचं काय फंक्शन आहे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ते आपण आता बघणार आहे. ओके, सो रेजिस्टर्स मेक इट हार्डर फॉर द इलेक्ट्रॉन्स टू फ्लो थ्रू अ सर्किट अँड दे रिड्यूस द करंट. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर आपण रेजिस्टर कनेक्ट केलं तर त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा लिमिट होतो किंवा कमी होतो आणि त्याच्यामुळे करंट हा सुद्धा कमी होतो तिथे. ओके, इट्स जस्ट लाईक ॲडिंग अन ऑब्स्टॅकल इन द पाईप थ्रू विच वॉटर इज फ्लोईंग. ओके, म्हणजे जर एखाद्या वॉटर पाईपमध्ये आपण ऑब्स्टॅकल ॲड केलं तर तिथे वॉटर फ्लो हा लिमिट होणार आहे किंवा रेस्ट्रिक्ट होणार आहे. तसंच एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर आपण रेजिस्टर ॲड केलं तर करंट हा सुद्धा लिमिट होणार आहे किंवा रेस्ट्रिक्ट होणार आहे. ओके, सो इथं आपण बघू शकतो की ऑब्स्टॅकल आणि रेजिस्टर हे एकमेकांना ॲनालॉगस क्वांटिटीज आहेत. ओके, यानंतर खाली त्यांनी एक डायग्राम दिली आहे. ती डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा, ती डायग्राम समजून घ्यायचा प्रयत्न करा. इथं त्यांनी 3 डिफरंट रेटिंगचे रेजिस्टर्स कनेक्ट केलेत बघा, 100 ओहम, 450 ओहम आणि 900 ओहम. ओके, सो आपल्याला जेवढ्या करंट गरजेचं आहे त्यानुसार आपण रेजिस्टरची चॉईस करून ती कनेक्ट करू शकतो. ओके, आणि त्याच्यामुळे करंट हा लिमिट करू शकतो किंवा रेस्ट्रिक्ट करू शकतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे फ्यूजेस. सो आता आपण बघणार आहे की एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये फ्यूजेसचं काय फंक्शन आहे किंवा फ्यूज आपण का कनेक्ट करतो एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फ्यूजेस इन अ बेसिक सेन्स हॅव अ thin piece of wire inside them which is rated to handle a certain amount of current flowing through them. म्हणजे बेसिकली फ्यूजमध्ये एक थिन पीस ऑफ वायर असतं ज्याच्यात की एक रेटेड करंट असतं आणि तेवढंच अमाऊंट ऑफ करंट त्याच्यातून फ्लो होऊ शकतं. ओके, इफ टू मच करंट फ्लोज इन अ सर्किट देन द फ्यूज विल बर्न आउट अँड दिस विल ओपन ऑर ब्रेक द सर्किट टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल कंपोनंट्स. म्हणजे त्या रेटेड करंटच्या वर जर करंट हा फ्लो झाला किंवा ती जर कपॅसिटी एक्सीड झाली त्या सर्किटमधून तर तो फ्यूज हा बर्न होईल आणि त्याच्यामुळे ते जे सर्किट आहे ते ओपन होईल किंवा ब्रेक होईल आणि बाकीचे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स हे प्रोटेक्ट होतील. ओके, मग हे आहे फ्यूजचं फंक्शन. ओके, मग खाली त्यांनी फ्यूजचं फोटो दिला आहे बघा. तर 3 अँपियर एवढी त्या फ्यूजची रेटिंग आहे. म्हणजे 3 अँपियरच्या वर जर त्याच्यातून करंट फ्लो झाला तर तो जो फ्यूज आहे तो बर्न होणार आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे सर्किट ब्रेकर्स. एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सर्किट ब्रेकरचं काय फंक्शन आहे किंवा आपण का सर्किट ब्रेकर्स कनेक्ट करतो एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ते आपण आता बघणार आहे. ओके, सो सर्किट ब्रेकर्स आर एसेन्शियली अ स्विच that automatically opens to break the circuit if too many electrons pass through it in either an overload or a short circuit scenario. ओके, म्हणजे सर्किट ब्रेकर हे मेनली 2 कंडिशन सेन्स करतं. एक म्हणजे ओव्हरलोड आणि दुसरा म्हणजे शॉर्ट सर्किट. ओके, मग सर्किट ब्रेकर्स काय करतं, एक एसेन्शियली ते एक स्विच असतं जे की ऑटोमॅटिकली ओपन होतं सर्किट ब्रेक करण्यासाठी जर की एका रेटेड कपॅसिटीच्या वर त्याच्यातून इलेक्ट्रॉन्सचे फ्लो झाले तर. ओके, तर खाली त्यांनी सर्किट ब्रेकर्सचं डायग्राम दिली आहे बघा. पहिला आहे नॉर्थ अमेरिकन स्टाईल सर्किट ब्रेकर आणि दुसरा आहे युरोपियन स्टाईल सर्किट ब्रेकर. ओके, तर हे व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. ओके, नंतर आपण बघणार आहे GFCI अँड RCD. ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये GFCI आणि RCD आपण काय यूज करतो किंवा ते म्हणजे काय ते आपण आता बघणार आहे. ओके, सो इन नॉर्थ अमेरिका वी फाइंड अनदर सेफ्टी डिवाइस कॉल्ड अ GFCI और अ ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर. इन युरोप दिस इज कॉल्ड अन RCD और रेसिड्युअल करंट डिवाइस. ओके, म्हणजे नॉर्थ अमेरिका
आणि युरोपमध्ये त्याला नावं तर वेगवेगळी आहेत, पण प्रत्येकाचं फंक्शन हे मात्र सेम आहे. GFCI म्हणजे ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर आणि RCD म्हणजे रेसिड्युअल करंट डिव्हाइस. ओके, मग GFCI हे ग्राउंड फॉल्टला डिटेक्ट करणार आहे आणि RCD हे रेसिड्युअल करंटला डिटेक्ट करणार आहे. ओके, दोन्हीचं फंक्शनसुद्धा सेम आहे. मग खाली त्यांनी डायग्राम दिले बघा GFCIची आणि RCDIची, ती व्यवस्थित समजून घ्या डायग्राम. ओके, तर यानंतर आपण GFCI आणि RCDचं वर्किंग बघणार आहे. सो GFCI अँड RCD बेसिकली मॉनिटर अँड कंपेअर द करंट इन द सप्लाय अँड द रिटर्न वायर्स टू अ सर्किट. म्हणजे GFCI आणि RCD हे जे डिव्हाइस आहेत ते सप्लाय करंट आणि लोड करंट हे कंपेअर करत असतात. इफ द करंट कमिंग बॅक इज नॉट इक्वल टू द करंट बिंग सप्लाइड, then the electricity has found another path and is leaving the circuit. म्हणजे जर एखाद्या सर्किटमधून बाहेर येणारा करंट हा सर्किटला दिलेल्या करंटपेक्षा कमी असेल किंवा त्याच्या इक्वल नसेल तर इलेक्ट्रिसिटीला दुसरा पाथ मिळालेला असू शकतो आणि ते सर्किटला लीव्ह करून जाऊ शकतं. इट कुड बी पासिंग थ्रू अ पर्सन, सो द डिव्हाइस कट्स द पॉवर. ओके, म्हणजे GFCI आणि RCD ही पॉसिबिलिटी सेन्स करते की जर सप्लाय करंट आणि लोड करंट हे जर इक्वल नसतील तर ते जो काही करंट आहे तो एखाद्या पर्सनमधून सुद्धा फ्लो होऊ शकतो किंवा पास होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते डिव्हाइस हा पॉवर कट करतो. ओके, दिस हॅपन्स एक्स्ट्रीमली फास्ट अँड विथ अ व्हेरी स्मॉल टॉलरन्स टू हेल्प प्रोटेक्ट इलेक्ट्रिकल शॉक्स अँड कीप अस सेफ. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते आणि खूप स्मॉल टॉलरन्स लिमिटनं होते, ज्याच्यामुळे इलेक्ट्रिकल शॉक आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि आपण सेफ राहू शकतो. ओके, सो हे झालं GFCI अँड RCD डिव्हाइसेसचं. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये यूज करणारे व्हेरियस प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस स्टडी केले डिटेलमध्ये. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.